अमित शहा यांच्या विरोधात संसदेत झालेल्या आंदोलनादरम्यान धक्का लागून 2 भाजप खासदार जखमी, राहुल गांधी यांच्यावर धक्काबुक्कीचा आरोप। अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतर्फे राज्यभरात निषेध आंदोलन। बेळगाव केंद्रशासित करण्याआधी मुंबईला केंद्रशासित करण्याचा प्रस्ताव पाठवा, कर्नाटकमधील काँग्रेस आमदार चौधरी यांचा आग्रह। बेळगाव केंद्रशासित व्हायलाच हवा, आदित्य ठाकरे यांचे उद्गार। तसंच मुंबई केंद्रशासित करण्याचे उद्गार काढलेल्या कर्नाटकमधील काँग्रेस आमदाराला काँग्रेस श्रेष्ठींनी समज देण्याची केली मागणी। लोकसभा निकालाविरोधात अमोल कीर्तीकरांची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली, त्यामुळे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे रवींद्र वायकर यांना दिलासा। कांद्यावरील 20% निर्यात शुल्क तातडीने रद्द करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी। सर राम शिंदेंना क्लास कसा चालवायचा हे चांगलंच माहिती आहे, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड झालेल्या राम शिंदेंसाठी मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार। मुंबईतील बोट दुर्घटनेत अजूनही 2 जण बेपत्ता, शोध मोहीम अद्यापही सुरू। बोट प्रकरणाचे विधानसभेमध्येही पडसाद। अमित शहांच्या विरोधात संसद परिसरात झालेल्या आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या भाजप खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विचारपूस। काँग्रेसचा पलटवार, भाजप खासदारांनी धक्काबुक्की केल्यामुळे गुडघ्याला दुखापत झाल्याचं सांगत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपराष्ट्रपतींकडे केली मागणी। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या।